नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी प्रतीक तुमचं मनापासून स्वागत करतो. आणि खरंच खूप सॉरी की बऱ्याच दिवसानंतर आज व्हिडिओ मिळतो. पण काय करू, कामामुळे बराचसा वेळ मिळत नाही, त्यामुळे कुठेही जाणं होत नाही आहे, नवीन व्हिडिओ बनत नाही आहेत. पण गणपतीचा सण म्हटल्यावरती आपण कुठे थांबणार आहोत, गावाला जायचं आहे. सो गावाला जायची जर्नी स्टार्ट करतो. पण त्यामध्ये एक छोटासा चेंज झाला आहे की घरच्यांना लवकर सुट्टी मिळाली, त्यामुळे ते लोक पहिल्या दिवसापासून गावाला पोचले आहेत आणि आपण मात्र पाठी राहिलेलो आहोत. सो आपण आता गौरी गणपतीला चाललो आहे गावाला. सो एस टीची वाट बघतो आहे. 8:30चं टायमिंग होतं. आपण अंधारली एस टीची बुकिंग केली आहे, कशी ती पण भेटलेली आहे आपल्याला. कशी आपल्याला अंधारलीची तिकीट भेटली आहे, शेवटची आडव्या वाकड्याची सीट भेटलेली आहे. सो वाट बघतो, टायमावर आली तर वेल अँड गुड, नाही तर आजकाल बऱ्याचशा लेट होतं टायमिंगला गाड्यांसाठी. सो वेळेत आली तर वेळेत पोहोचेल असं ॲजम्शन पकडून आपण चाललो आहे. तर जर्नी तुम्ही बघा, तुम्हाला नक्की आवडेल, कारण तो व्हिडिओ खूप मस्त असतो. धमाल तर म्हणता येणार नाही, बट एक रेग्युलर अपडेट असेल तुमच्यासाठी. सो तुम्ही व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. बस आलेली आहे आणि आता बसल्या बसमध्ये बस चांगली आहे, रेग्युलरपेक्षा वेगळी. लालपरी नाही, व्हाईट परी आहे. बसमध्ये आलो आहेत आपण. लालपरी नाही, व्हाईट परी आहे प्लेयर्स. तेच मुंबई सेंट्रलला कॉल करावा लागला तेव्हा कुठेतरी त्यानंतर शोधून आली, नक्की लकीली समोर आले एकदम बस आपल्या. आणि बसमध्ये बसलो आहे आपल्या ह्या आडव्या वाकड्यावर. आता आपण एका ढाब्यावरती येऊन थांबलो आहे. आता इथे जोळा लागला होता मस्त असा. सो उठलो थोडासा, बोला थोडीशी लूट करून झाली आपली. हे लूट झाली आपलीच, आपल्याला तुटलेलं गेलं. थोडा वडापाव खातोय, बस लागला आहे तिथे. थोडं भूक लागली, चाय प्यायची इच्छा होती, पण बोललो आता चाय प्यायला तर झोप उडून जाईल, झोपायचं आहे आपल्याला, म्हणून म्हटलं चाय नाही प्यायची, वडापाव खाऊया. ढाब्यावर थांबलो, त्यामुळे लूट झाली ती आपली. लूट करून झाल्यानंतर आपण आता वडापाव खाऊन निघूया. गोरेगावला येऊन पोचलो आहेत आपण. मंडंगा डेपोला आलो होतो आपण, आता पोचलो होतो. आपली रेग्युलर गाडी आली आडे, त्याच्याने जाऊया पुढे आपल्या घरी मांदिवलीला. फायनली येऊन पोचलो आता मांदिवलीला. 6 वाजले. बघूया आता गाडी काय देतो वर जायला आपल्याला. फायनली मांदिवलीला येऊन पोचले आता आपण. आणि मगाशी आलो तेव्हा पावसाने एकदम हे धमाल घातली होती एस टीमधून उतरताना. सो आत्ता थोडा शांत झाला आणि दिवस उजडायला सुरुवात झालेली आहे. 6 वाजलेत. बराच टाईम झाला आपण गाडी, मी नव्हती, मित्र गाडीमध्ये भेटले आपल्या, म्हणजे ज्या रेग्युलर गाडीमधून आपण येतो मुंबई उत्तमभर आडे, त्यामध्ये आपल्या गावातली माणसं होती. त्यांनी गावातल्या गाडी ह्याला बुकिंग सांगितली होती की यायला खाली, पण तो अजून आला नाही. सो ते लोक आता दुसऱ्या गाडीसाठी गेलेत बघायला. होप सो लवकर येऊ दे, कारण का टायमावर तर आलो आहे आपण बरेच लवकरच घरी गेलं, थोडा आराम करायचा होता, भेटेल. वातावरण गावाला आल्यावर खूप मस्त वाटतं, एकदम बरं वाटतं. पाऊस पडून गेला आहे, वातावरणाचं झरा वाहतोय, खळखळ वाहणारं पाणी. हा 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 अजिबात गावाची बातच वेगळी आहे भाई, खरंच खूप मजा आली. रस्त्यात येतानाची गाडी वेगळी होती, पांढरी परी, येताना ते लाल परी, पूर्ण हालत बेकार करून टाकली त्यांनी थोड्याशा टायमामध्ये.
बरीचशी वाट लागली माझी त्यामध्ये. एकच तास प्रवास केला फक्त, पण धमाल वाट पूर्ण. मला लवकर लवकर घरी. गावामध्ये एंट्री केलेली आहे आपण आता. मस्त वाटतं एकदम गारगार. जबरदस्त फील होतं आता माझ्या घरच्यांना भेटायला. त्यांची वाट बघत असतील. आपण जाऊया घरी. सुंदर असं आहे माझं गाव. याबद्दल पण बघितलं असेल तुम्ही. सकाळचं जरा लुकच वेगळं वाटतं कोकणातला आपल्या गावांचा. मोस्टली सगळी घरं बंद असल्यामुळे आजूबाजूला बरीचशी झाडे उगवले, रानटी. पण काही हरकत नाही, गाव हे आपलं ऑलवेज बेस्ट. चांगलं धमाल मस्ती भरले. आता सगळे शांत झालेत. रात्रभर नाचून झाले असतील गणपतीच्या इथे. आता सगळे झोपलेत. तेव्हा आपण पण तिकडेच तर घरी आपल्या. झोपले. मंडणगडला मी सुंदर अशी दादांनी तयारी करून ठेवली आहे. इथे सगळी मस्तपैकी तयारी. कोकणातील सुंदर असा आहे देखावा. मस्त अशी नेरी करूया आता. नेरी ना दुपार करूया आपण. 1 वाजलेत. नेरी दुपार माहीत नाही, पण करतो काहीतरी आता. फोडणीचा भात आणि पावट्याचा घालून खाऊया. पाऊस मस्त असा पडला पडतो इथे. आज दिवसभर पावसाने मस्त अशी हजेरी लावलेली आहे. त्यामुळे पावसात असा गरमागरम फोडणीचा भात खाऊया. गावाला आलो आणि मजा करायला नदीवर नाही, पर्यावर नाही गेलो. मग काय गावाला गेलो. चला निघालो आहे. सगळ्यांना आता मध्ये आज सकाळची आरती वगैरे झालेली आहे गणपतीची. सो निघालो इथून आता आपण पर्यावरती, आपल्या मालगीच्या पर्यावरती धरणातून उड्या मारायला. सगळे सज्ज झालेत तिकडे. सर्वांना जमा करून आणले. हां, एक्साइटमेंट सगळ्यांकडे होती, पण आज सकाळपासून एवढा जोरात पाऊस सुरू झाला ना की कोणाची इच्छा होत नव्हती. तरी पण चला जाऊया, मजा करायची आपल्याला. सो सगळे तयार झालेले आहेत फायनली. आणि म्हणून आपण निघालो आता मालगीवरती. मस्त असणार आहे, कारण का पावसाच्या टायमाला पाणी आणि धमाल असेल तिथे. सो जाऊया आपण इथे रानातून जंगलातून आपली ही जाणारी ही वाट. चला सो पुढे आपण पूर्ण जंगलातून खाली आहे ह्या साईडला. आपल्याला तिकडे खाली जायचं आहे. चला मगाशी दिल्या कुठं राहिले बाकीचे. समीर आपला छोटा ब्लॉगर इथे. आणि हा कुठं राहिला. ही आपली पाण्याची विहीरची इथे आलो आपण आता. पाण्याच्या विहिरीच्या इथे ह्याच्यानेच आपल्याला वरती आपल्या गावात घरात पाणी येतं. ती भरलं आहे. हो मजबूत भरलं आहे, खूप भरलं आहे पाणी. पण मस्त एकदम निळानिळा दिसतं एकदम. वर चढून बघतात पोरं.
खूप खोल आहे ही. आणि आता पूर्ण भरले आहे. सो जंगलातून वाट काढत काढत सगळे निघालेत. आपण पण जाऊया. वा, पोचलेलं आहे. इथे अजून एक नवीन पाण्यासाठी आपलं बांधलेलं आहे. इथे याच झऱ्याचं पाणी आपल्याला वर्ष 12 महिने येत असतं. ती साडबाव आहे आपली, होती आपण पाठी बघितली ती. अजून एक बाव बंधारा आता इथे बंधारा राहिला, जिथे आपण आता धमाल मस्ती करणार आहोत. इथे हो, आता मला तर वाटतं इथेच करावं, पण आता पोरं कुठे बोलतात की ते पाणी कमी आहे का खाली जागा. हा इथं बंधारा आहे. पाणी अडून राहण्यासाठी. हा नवीन बंधारा, हा जुना बंधारा बघा. इथे जुना आहे आणि हा नवीन बंधारा. दुसरी साडबाव ती मगाशी तिथं आपण बघितली मध्ये, तिथे एक आहे. आणि ही एक दुसरी नवीन बांधलेली, ही नवीन बांधलेली आहे. त्यामुळे आता पाणी घरोघरी पोचलेलं आहे. पाण्याच्या आम्हाला काही टेन्शन येत नाही. त्याच्यामुळेच या धरणामुळे, झऱ्यामुळे. काय पाण्यात उड्या मारायला. ए वारे, हा बघा पाण्यात लोलता इथं. बाकी ते खाली आहे. माझ्या मस्तीचं चालूच आहे. त्याबरोबर आता ॲडव्हेंचर करायचा विचार करतात ते लोकं. बोलतात वरवर जाऊया, अजून काय करता येईल बघायला, अजून काय काय. कारण का पाणी तर भरपूर आहे. हो, पाणी तर भरपूर आहे, पण मातीमुळे सगळे जे डोह आहेत ना ते सगळे भरलेले आहेत. तो आता जाऊया आपण. पाणी भरपूर आहे आपल्या इथे, पण ते डोह सगळे जे मातीने सगळे भरून गेले, त्यामुळे आपलं काही करता येत नाही. जाऊया आता पुढे, अजून बघूया आपल्या काय करायला भेटायला. तो बंधारा आपल्याला चांगलाच होता मागे. पुढे वर चालला आहे अक्षय. अजून वर जातोय जंगलात. काय बसला आहे. थोडंसं पाणी आहे, तिथे लागलं. पण आंघोळ करून झाले आता, जरा पर्याबिऱ्यामध्ये मजा करून झाली. आता निघतोय आता आम्ही. बघूया, थोडीशी मजा आहे, म्हणजे एवढी पाहिजे तशी मजा करता आली नाही. प्लॅन तर फसल्यासारखाच झालेला आहे. कारण का आम्हाला असं वाटलं होतं की इथे भरपूर पाणी असेल, खोल असेल, तर उड्या टाकायला जरा बरं वाटेल. पण पाहिजे तसं काय मजा करता आली नाही. पण मित्र आहेत तर मजा होणार आहे. पाणी आहे, पर्याय आहे, गाव आहे, धमाल तर होणारच. जेवढी धमाल करता आली तेवढी केली आज आपण. आता विचार करतो की वरती जाऊया थोडासा, आणि अजून पुढे काय दुसरा प्लॅन करता येतो का ते बघायचं आहे. तो लवकर जाऊया वरती. 3 hours later. कोण्या देवाचा रथ सजवेला.